यानंतर बातमी गोंदियातून आहे। गोंदियामध्ये रस्ता बांधकामासाठी ग्रामपंचायत सदस्यांचं आंदोलन सुरू आहे आणि पाण्याच्या खड्ड्यात झोपून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा आंदोलनकर्त्यांनी प्रयत्न केला। रस्त्याचं काम करण्याची आंदोलकांची मागणी आता अधिकच तीव्र होत चालली आहे। तर अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरुस्तीचं काम होत नाहीये। हे दुरुस्तीचं काम जे आहे ते केव्हापासून रखडलेलं आहे आणि त्यामुळे बांधकाम विभागाचं इथे दुर्लक्ष होत आहे असा आरोप इथल्या स्थानिकांचा आहे। ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरळकर बोलतोय। मित्रहो, पिपरटोला ते चिष्टोला आणि चिष्टोला ते झालिया महामार्गावर मोठमोठे गड्डे पडलेले आहे। ह्या गड्ड्यामध्ये कित्येक दिवस ह्या गड्ड्याच्या मार्गातून विद्यार्थी जे देशाचे भविष्य आहे तेच विद्यार्थी ह्याच गड्ड्यातून दर दिवस प्रवास करतात। आणि जर एखादा अपघात झाला, एखादा ॲक्सिडेंट झाला तर याच्या कोण भरपाई करणार आहेत सांगावं। किमान आमदारांनी उघडावं डोळं आणि बघावं नीट। जिल्हा परिषद मेंबरांनी सुद्धा डोळे उघडून बघावं नीट।